मित्रप्रेमाच्या अनेक कथा आपण ऐकल्या असतील, मात्र येथे मैत्रीला काळिंबा फसणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। शीर नसलेल्या मृतदेहाच्या खुनाचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आलंय। हा खून मित्रानेच केला असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं असून दुसरा आरोपी घटनास्थळी त्या ठिकाणी डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषद घेत घटनास्थळाची माहिती दिली आहे। धुळे सोलापूर महामार्गालगत पंढरी पिंपळगाव शिवारात राजू किसन कापसे वय 35 या युवकाचा शीर नसलेला मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली होती। या प्रकारात आरोपी संतोष उद्धवराव जगताप यास ताब्यात घेण्यात आलं असून दुसरा आरोपी दत्ता सुरवसे अद्याप फरार आहे। या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली 5 पथके नेमण्यात आली होती। या पथकांनी मृतकाच्या नातेवाईक आणि मित्रांची चौकशी करून महत्त्वाची माहिती गोळा केली। तपासादरम्यान समजले की काही दिवसापूर्वी राजेश कापसे आणि दत्ता सुरवसे यांच्यात वाद झाला होता। त्यावरून आरोपींनी राजेश कापसे यांचा धारदार शस्त्राने गळा कापून खून केला। पोलिसांचा तपास अद्याप सुरू असून फरार आरोपी दत्ता सुरवसे यांचा शोध घेतला जातोय। ब्युरो रिपोर्ट AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।